विक्री चालू आहे। हातभट्टी नाही पण देशी दारू आणि दुकानावर सर्रासपणे दारू विकली जाते। यासाठी महिला भगिनी आज खूप दिवसापासून त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांनी ग्रामसभेमध्ये विषय मांडला आणि सर्वानुमते दारू बंदी करणे गरजेचे आहे। त्याचे अनेक कारणे आमच्या समोर बघायला मिळाली, ज्यासाठी महिलांची तळमळ आणि गावातील झालेलं दूषित वातावरण कमी होईल यासाठी आमच्या गावामध्ये पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या सर्व महिलांचा उत्स्फूर्तपणे आम्ही पाठिंबा देत आहोत। जर गावामध्ये दारू बंद करण्यात आली तर जे व्यसनी झालेले लोक आहेत, मुलं आहेत 12-12, 13-13 वर्षापासून तर वयोवृद्ध पुरुषापर्यंत दारू पिणे आणि घरामध्ये भांडण तंटे करणे खूप वाढलेले आहे। महिला भगिनी रोज मजुरीने कामाला जातात, 100-200 रुपये आल्यानंतर त्यांच्याच 200 रुपयावर डल्ला मारून जे पती असतील, मुलं असतील, सासरे असतील हे घरात गोंधळ घालतात आणि पैशाची मागणी करतात। जर महिलांनी कामाला कष्ट करून जर पैसे दिले नाही, त्यांना मारहाण करून त्यांना 2 वेळेचं जे जेवण मिळायला पाहिजे ते सुद्धा त्यांना खाऊ देत नाही। यासाठी मी गावाचा सरपंच या नात्याने या महिलांसोबत आहे। जर शासन दरबारी जाण्यासाठी मला यावं लागलं तरी मी येण्यास तयार आहे। पोलीस चौकी शेवटी SP ऑफिस मंत्रालयापर्यंत आम्ही आज पाठपुरावा करणार आहे, कारण की जर व्यसन बंद झाले तर गावातील प्रगती होईल, कुटुंबाची प्रगती होईल, देशाची प्रगती होईल। पण प्रगती तर जाऊ द्या, पण घरामध्ये सुख समाधान 2 वेळेचं जेवण सुद्धा हे लोक करू देत नाही। यासाठी माझ्या महिला भगिनीसोबत मी सरपंच नात्याने, गावाचा प्रमुख नात्याने खंबीरपणे उभा आहे। मला किती त्रास या दारू पिणाऱ्या लोकांकडून झाला तरी मी त्यांना प्रत्युत्तर देण्यास तयार आहे। यासाठी माझ्यासोबत ग्रामसेवक आणि पोलीस पाटील, तलाठी साहेब सुद्धा आहेत। यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी पुढाकार घेत आहोत। याची शासनाने दखल घ्यावी आणि मावरा गावातील दारू बंद करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, हीच एवढी मी विनंती शासनाला आणि दारूबंदी उत्पादक शुल्क या विभागाला करू इच्छितो। एवढं बोलून मी इथं थांबतो। माझ्या महिला भगिनीसोबत मी कठोरपणे उभा राहणार आहे।